नाही स्पेशल गेस्ट आहे आपले सगळे. आणि आमचे कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजला होतो आम्ही असं धिंगाणा करायचो. हे बिचारे सांगतात तुम्हाला टाळ्या वाजवा, बरोबर आहे? ते तुम्हाला सांगतात टाळ्या वाजवा तरी सुद्धा तुम्ही टाळ्या. आणि असंच वागायला पाहिजे. आपल्याला जे वाटतं ते येस येस आय एम राईट. सगळ्यात पहिले मला इकडे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. प्रथमला 30 वर्ष झाले, बरोबर ना मॅडम? येस. आणि आम्ही निरामय केअर सेंटर, माझे पत्नी पण आले, मॅडम पण आलेले आहेत, हेमांगी सदगीर. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही 10 वर्ष तुमच्यासोबत आहे. निरामय केअर सेंटर 10 वर्ष सोबत आहे. आणि आज जेवढ्या पण इथे मॅडम आहेत ना, मी त्यांना स्टेजवर बोलवतो कारण मला फार छान वाटतंय. मॅडम प्लीज या. मॅडम सगळे एकच मिनिटं घेईल. मला माहिती आहे जेवढे पण पर्यावरण आहेत ना, प्रथम दीपाली मॅडम मला एक फोटो काढायचा तुमच्यासोबत. अजून कोण आहे? थोडी वेळ सर मॅडम. आता खूप छान वाटतंय. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वामी कळंदरला तुम्ही ओळखतात ना? ओके. आम्ही निरामय केअर सेंटर चालवतो जिथे वृद्ध लोकांची काळजी घेतली जाते. आणि इकडे जे बसलेले काही आहेत जे नर्सिंग कोर्स करतायत त्यातले बरेच विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत. आतापर्यंत प्रथम म्हणजे पेस चे 100हून जास्त विद्यार्थी आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. मला सांगायला खूप आवडेल, सुरेखा नावाची मुलगी आमच्याकडे होती. बघा मित्रांनो, हे इथे बोलायला खूप सोपं नाहीये बरं का. ऐका मी काय सांगतो तुम्हाला. इथे एक जण कुठेतरी सुरुवातीला तेजस्विनी आली होती आणि ती काय बोलली, मला फार छान वाटलं. काय बोलली? छान वाटलं. मॅडम बद्दल छान वाटलं. मला सांगायला खूप आवडेल, सुरेखा नावाच्या मुलीचं 100 विद्यार्थिनी येऊन गेल्यानंतर पण मी या स्टेजवर नाव घेतोय. 3 वर्ष आमच्याकडे तिने काम केलं. एकदम छान उत्तम पद्धतीने रुग्णांची सेवा केली. आणि त्यांचं सगळं क्रेडिट जे आहे ना या सगळ्या शिक्षकांना. आणि दीपाली मॅडम असतील. आज खरं म्हणजे दीपाली मॅडमचे थँक्यू म्हणायला पाहिजे. रागिनी मॅडम, त्याच्यानंतर मनीषा मॅडम, मी आज ओळखतच नाही त्यांना. त्याच्यानंतर कल्पना मॅडम. रोज हे लोकांना आम्ही कंप्लेंट करत असतो, तुमचे विद्यार्थी असे करतायत तसे करतायत. आणि खरं म्हणजे मित्रांनो, आज यांना काय म्हणतात फुलपाखरं बघितल्यानंतर खूप छान वाटलं. आणि मला काय माहिती आम्ही छान कपडे घालून आलो असतो. इतका सुंदर त्यांनी पेहराव केलाय. रोजच्या धक्काधक्कीच्या ताण तणावामधनं, बरोबर आहे, त्या इतक्या छान सजून आलेल्या आहेत. त्यांच्यासाठी सगळे टाळ्या वाजवा. आणि निरामय केअर सेंटरला प्रथमचं कायम सपोर्ट असतो. मित्रांनो 3 गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा. हसू नका. इकडे बघा. आम्ही इथे उभो आहे ना तर आम्ही काहीतरी काम केलेलं आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय त्याचा गोल सेट करा. काय करा? मी मगा कुणीतरी आलं होतं बघा इथे, ऑटोमोबाईलचं काम त्यांनी केलं वेगळं काहीतरी. मला काय माहिती काय वाजता त्यांचं युनिट आहे. आमचे खूप सारे मित्र त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतात. पण आज इथे आल्यानंतर मला कळालं आपला गोल सेट करा. त्याच्यानंतर प्रथम असं ऑर्गनायझेशन आहे की बेड साईड नर्सिंग कोर्सेस चालवतं, इतकं मला माहिती. पण आता नवीन पदार्पण केलं हे खूप मोठी गोष्ट आहे. बेड साईड नर्सिंग कोर्स केल्यानंतर तुम्हाला पेमेंट सुरू होत आहे. ज्यांना नर्सिंग, BSc नर्सिंग, ANM, GNM करायला भरपूर वर्ष लागतात. प्रथम सारख्या सामाजिक संस्था ज्या आपल्या भारतामध्ये आहेत आणि त्या अशा लोकांना मदत करतात की ज्यांना खरंच कामाची गरज आहे. बरोबर बोलते मी? तुम्ही जर 12वी 10वी केल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागतं, पण तुम्हाला 10वी 5वी 6वी असलं तरी तुम्हाला इथे सुंदर उत्तम रीतीने खूप सारे नर्सिंग इन्स्टिट्यूटचे मुलं आमच्याकडे येतात. पण इकडे सगळे टीचर्स तुमचे उभे आहेत ना,
ज्या पद्धतीने नर्सिंगचं ट्रेनिंग तुमच्या मुलांना दिलं जातं ते कुठल्याच ऑर्गनायझेशनमध्ये दिलं जात नाही. रागिनी मॅडम असतील, दीपाली मॅडम असतील, त्या विद्यार्थ्यांना खूप उत्तम घडवलं जातं. थँक्यू व्हेरी मच, मला इथे तुम्ही बोलवलं. आणि सगळ्यात काही मुलींनी सांगितलं बघा मला प्रॉब्लेम्स आहेत, एक शेवटचं मला खूप सुंदर प्रार्थना मला आवडते ते मी म्हणतो, कारण अँकरिंग खूप सुंदर होते सर तुमचं, इतकं सोपं नाही दोघांचं पण. प्रार्थना देवा तुलाही, प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा, तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन. काय माझ्यासाठी एक डॉक्टर गाणं म्हणतो तुमच्यासाठी, कमीत कमी काहीतरी. मी जिथे जाईन तेथे तू सदा सोबती रहा, प्रार्थना देवा तुलाही. थँक्यू व्हेरी मच. तुमचं गोल सेट करा. आणि शेवट एकदम शेवट तुम्हाला काय करायचं माहिती का, तुमच्या गुरुजनांना काय करायचंय, विसरायचं. आम्ही आज इतके मोठे झालो, डॉक्टर झालो, केअर सेंटर आहे, तरी सुद्धा आम्ही आजही आमच्या गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी भेटायला जातो. आज आम्ही जे काय आहे, मी इथे बोलतोय ना, मला एका टीचरनी माईक कसा धरायचा आणि कसं बोलायचं हे शिकवलेलं आहे. म्हणून प्रत्येक गुरुजनांची आठवण तुम्ही काढा, प्रथमला साथ द्या, कारण हम साथ साथ हे. धन्यवाद इथे बोलल्याबद्दल. आणि बरं झालं आम्ही आलो, बरं झाला हा कार्यक्रम मिस केला असता. हा कार्यक्रम मागच्या वेळेला पण एक प्रोग्राम झाला होता, तेव्हा पण खूप सुंदर कार्यक्रम केला होता आणि वाटलं नव्हतं प्रथम असं मोठं वटवृक्ष होईल. मॅडम तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, प्रथमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद.